गावाच्या काठावरीची ती मातीची झोपडी, सकाळची कोवळी ऊब अजून अंगणात पसरत होती. घरात फार काही नव्हतं, ना भांडी ना साठा, पण एक गोष्ट मात्र भरभरून होती, माया. रामू 10-12 वर्षाचा, पण परिस्थितीने थोडा लवकर मोठा झालेला. आई सकाळपासून कामाला गेली होती. लोकांच्या घरची भांडी घासायला. दुपारी परतली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात समाधान होतं. आज मुलासाठी काहीतरी आणलंय अशी शांत भावना. रामूने आपल्या लहानशा वाटीत उरलेलं थोडंसं जेवण पाहिलं. त्याने आईकडे पाहिलं. ती भुकेली होती, पण काही बोलत नव्हती. तो हसला आणि म्हणाला, आई, मला भूक नाही, तू खा. आईने नकार दिला. अरे तू खा आधी, मी नंतर खाते. आईने नकार दिला. अरे तू खा आधी, मी नंतर खाते. पण रामूने तिच्या हातातच घास दिला. एका घासात भाकरी नव्हती, प्रेम होतं. आईचे डोळे भरून आले. मित्र हो, अन्नाचा सन्मान करा आणि भुकेलेला अन्न द्या, एवढंच.